तुम्ही ते किती वर्षापासून राहता आणि ज्याच पद्धतीची वाहतूक ही आता त्या ठिकाणी बदलण्यात आली आहे, त्यामुळे नेमकी काय समस्या आपल्याला जाणवत आहे? एकतर मी इथे जन्मत आला होतो, म्हणजे 1978 पासून मी इथे राहिला आहे आणि तेव्हापासून मला वाटत नाही इथे कधी एकेरी मार्ग झालेला आहे. आता 27 तारखेपासून इकडच्या वाहतूक विभागाच्या ज्या मॅडम आहेत त्यांनी हे परिपत्रक काढून त्यांनी हा निर्णय केलाय की प्रायोगिक तत्वावर हा आपण नियम चालू केलेला आहे. पण हा नियम चालू करताना तुम्ही इकडचे जे रहिवासी आहेत त्यांना तुम्ही विश्वासात घेतलात का? इकडच्या ज्या इमारती आहेत त्यांना तुम्ही सांगून काही मार्ग काढला का? त्यातनं काही नियोजन करता येणार आहेत का? अशी काय चर्चा केलेली आहे का? तर तसं काही केलेलं नाही यांनी. हा लेन मध्ये पहिले एवढं ट्रॅफिक नसायचं, पण आता हे जे वन वे रोड केलं त्यामुळे खूप ट्रॅफिक वाढायला लागले आणि इथूनचे जे रहिवासी आहेत त्यांना पण खूप प्रॉब्लेम फेस करायला लागले. सरळ त्यांना जरा बोललो बाजूला आहे, इकडे जायचंय आम्हाला ब्राह्मण सेवा मंडळाला. नाही तुम्ही असे फिरून या. वाहतूक पोलीस नाही ऐकत. अजिबात ऐकायला सोडत नाही. म्हणजे आपल्याच घरात राहून आपल्याला चोरी झाली आहे अशी आता या पद्धतीतच बोलायला लागेल. तर हे त्यांनी मार्ग निर्माण केलेला आहे ना, त्याच्यामुळे खूप इश्यू बनत चाललेले आहे आणि आम्ही इकडे राहत असल्यामुळे आम्हाला बाजूला जायचं झालं तरी आम्हाला एवढं फिरावं लागतं, पोलीस ऐकत नाही. आणि समजा जर चुकून गेला असेल ज्याला माहिती नाही त्याला लगेच फाईन मारला जातो आणि फाईन पण असा जातो ना 1000 रुपये. स्थानिक आमदार असेल किंवा प्रशासन काय दखल घेते काय सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई.